मुरुड क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून मात्र म्हणजे मावळा क्रिकेट संघ प्रथम बॅटिंग करतो इथे. फलंदाजीला आपण पाहतोय कार्तिक आणि धीरज ही सलामीची जोडी मैदानात आहे. शेवटची मॅच सुरू होतीये, रंगतीये आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ आजच्या दिवशी आजच्या रात्री इथं ठरणार पहिला संघ ठरेल इथे. चला गोलंदाजच्या मला तर दिलं गेलं चेंडू दीपसाठी चेंडू दिला जातोय. दरम्यान मॅच सुरू करतोय आपण. इथे आहे सर, इथे मागे तुमच्या. ओके, सामना सुरू होतोय, सामना रंगतोय इथे. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, मागे सरकला, थोडासा हलकासा पुश केला गेला, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय आणि पहिला चेंडू इथे धाव काय येणार नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातो इथे. अगोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय, पंच मारला इथे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार 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 येतोय. लाजबाब देखना सुरेख चौकार आणि या 4 धाबांची संघाची वाढती धावसंख्या झाली ती 4 धाबा. सुरुवात चांगली मिळाली आहे. मावळा संघाला जी अपेक्षित सुरुवात होती ती मिळत असताना, कारण पहिलाच ओव्हर आहे आणि पहिल्या ओव्हरच्या सुरुवात करत असताना या ओव्हर्समध्ये चौकार येतोय. स्लोअर चेंडू होता, आडवा फटका मारलाय, चेंडू बेडविकेटला जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय अगदी आरामात. चेंडू क्षेत्ररक्षक आणि दरम्यान थ्रो देखील दिला जातोय विकेट किपरच्या एंडकडे. दरम्यान इथं मात्र सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धाबणीची बिगीसर धावसंख्या आपण पाहतोय. 3 चेंडू संपले आणि धाबा झाल्या तिथे 5 धाबा. पॉवर प्लेचं ओव्हर आहे सर. जर बघितलं गेलं तर या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जो खेळाडू जो ऑन साईडला एक बाहेर काढला होता, अगदी त्या हिशोबाने गोलंदाजी सुरू आहे. यास मात्र उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, होईल का झेल. ओ इथं काय केलं, कॅच सोडली, कॅच छोटा, कैच छूटा वापर, क्या रन भी लूटा जाएगा और 1 रन तो जरूर लूटा जाएगा. क्रिकेट में जो कहावत होती है कैचेस विन मैचेस बोलते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. पकड़ा कैच जिंका मैच, कैच छूटा दिल टूटा रन लूटा 1. आगे बढ़ रहा है स्कोर केवल 6 की योग पर. परत हल्ला चढवला इथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय परंतु चेंडू सरळ फरार होतोय. 6 धाबा षटकार येतोय इथे. जल पे नमक छिड़कना इसे कहा जाता है. कैच छूटा और उसके बाद दिखा दिया कि आपने क्या गलती की है. 6 रन आएगा. ये जो कैच छूटने के बाद बैट्समैन का स्ट्राइक बदला, स्ट्राइक बदलने के बाद किस्मत बदली बल्लेबाज की और छक्का लगा जा रहा है. 12 पिछली गेंद पर बैट्समैन ने कसके मारा. ओ स्लोअर चेंडू होता, हलक्या त्याने पुश केला. इथं धावबाची संधी आणि इथं मात्र थोडासा लेट थ्रो दिला गेला. थ्रो देखील खूप उंच दिला गेलाय, त्याच्यामुळे या दरम्यान एक सिंगल धाव, जो वेळ हवा होता क्रीजमध्ये पोहोचायला तो वेळ तिथे मिळालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय सर. 13 धावा झाल्या तिथे. पळू की नको, घेऊ की नको, घेऊ की नको, धाकधूक वाढली होती परंतु शेवटी नशिबाची साथ मिळाली आहे. थोडासा थ्रो तुम्ही म्हणालात तसं उशीर आला आणि फलंदाजाला नशिबाची साथ लाभते. बालाजी गोलंदाजीला येतोय. बालाजीचं वैयक्तिक मला वाटतं पहिलं आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतोय ते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करतोय कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने. सर हा संघ केकर जावळा संघ तब्बल परभणी जिल्ह्यातून मानवत तालुक्यातून आपल्या या गावामध्ये खेळण्याकरता आलाय. तब्बल जर बघितलं गेलं तर 200च्या वरती म्हणजे किलोमीटरवरून हा संघ या ठिकाणी खेळण्याकरता आलाय. म्हणजे
पर जिल्ह्यातून आलेला हा संघ आपण पाहतोय. आपला खेळ, आपली प्रतिभा याच मात्र ओव्हर पिच होता. याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला मारलाय फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. अगदी आरामात परत एक सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावणीची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे जाते 14 धावा. आणि दुसरीकडे जो संघ इथे मॅच खेळतोय तो देखील काही कमी लांब नाही, 75 किलोमीटरवरून दूर आलेला हा संघ इथे. मुरुड अर्थातच तोही लातूर जिल्ह्यातील हा संघ आहे. मुरुड मागच्या वर्षी चांगला त्यांच्या दुसऱ्या संघाचा परफॉर्मन्स होता. तोच बघून हा संघ या ठिकाणी आला असं म्हणावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्तब्ध राहिला बॅटर, ठिकाणी काही करू शकला नाही. फक्त बॅटची फेस उघडली, ओपन केली आणि चेंडूला फक्त अडवलं. कुठलीही धाव नाही, कुठलंही नुकसान नाही. धावफलकावरती 14 रन्स. कधी कधी परिस्थितीनुसार शांत राहणं देखील खूप चांगलं असतं आणि हा चेंडू स्टंपात आला होता. त्याला शांततेने सन्मान दिला गेला चेंडूला आणि सरळ बॉलर खेळला गेला इथे. हेच समजदारी असते क्रिकेटमध्ये. समजदारीला फार महत्व आहे. हा चेंडू आडवा टोला पाठवलाय. फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा. सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बाज बार. गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा फ्लैट पावरफुल छक्का. बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे. छक्का निकलने के बाद ओहो बड़ी अगेन इस बार एक्रोस स्ट्रोक खेलने की कोशिश में एन वक्त पर उनका पैर स्टंप के बीच में आ गया. अगर अमेरिका से अगर लेग बुबर का डिसीजन टूर्नामेंट के लिए होता तो ये बहुत करीबन मामला हो सकता था. नीचे भी गेंद लग रही है, विकेटों के सामने प्लम नजर आ रहा है. शायद अंपर की उंगली आसमान की ओर निकलती अगर लेग बुबर का डिसीजन होता. नक्कीच नक्कीच. इथे पाहतोय आपण स्ट्रॉंग झोन आणि त्याच झोन मध्ये या चेंडूवरती बॅट्समन झालाय कारभारी. शॉट मारलाय लय भारी. 6 रन 6 धावा. इथं मात्र हा हुकचा फटका आपण पाहताना पाहतो. अकोट टप्प्याचा चेंडू टाकलाय, त्याच्यावर पुलचा फटका, हुकचा फटका खेळला गेलाय. आपले जे साथी आहेत त्यांच्याकडे षटकार मारून त्यांना उत्सव साजरा करण्याची संधी तिथं मात्र फलंदाजांनी दिली आहे. धावसंख्या पुढे जाते 26 धावा. आणि आता धावा ज्या आहेत त्या आकार घ्यायला सुरुवात झाली आहे. इनिंग बिल्ड होताना आपल्याला दिसती आहे. मावळा वॉरियर्स, मावळा क्रिकेट संघ मुरुड. अगदी जागेतून गॅप शोधलाय पहा तिथे. जबरदस्त फटका, कुठलाही फुटवर्क नाही, फक्त पाहिलं बॉल येऊ दिला, थोडासा लेट खेळला आणि खणखणीत चौकार त्या ठिकाणी मिळतोय. निश्चितच विकी सर, जर मागचा चेंडू जर आपण पाहिला बॅटीच्या समोर, परंतु फलंदाजाचा फुटवर्क नव्हता. चेंडूला अगदी बॅटच्या मधोमध घेतलं इथे. जरी फुटवर्क नसला असेल तर पण पंच जबरदस्त होता आणि या पंचमुळे इथे 4 धाबा मिळतील आणि या 4 धाबांची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय 30 धाबा झालाय तिथे. आणि त्याचं 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. पॉवर प्ले मध्ये बघितलं तर 29-30 धावा सरळ येत आहेत. त्याच्यानंतर थोडासा फील्ड ज्यावेळेस बाहेर निघते आणि कटर बॉलर ज्यावेळेस वापर कटर बॉलरचा होतो त्यावेळेस मात्र धावा थोडेसे कमी होत आहेत. उद्धव गोलंदाजीला आलाय. ज्या उद्धवने मागच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली होती, धावा देखील रोखल्या गेल्या तर विकेट देखील मिळवली होती, तोच उद्धव पुन्हा गोलंदाजीला आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक टाकतोय. इथे 3रे षटक टाकतोय. वेगात टाकायचा प्रयत्न, दिशाईन चेंडू टाकला गेला. इथे मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या मागे जातोय. तिथे निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय. इथे या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहतोय सन्माननीय तांदळे सर असतील, त्याचबरोबर सन्माननीय शशी सर असतील. पुन्हा या षटकातील सोडण्याचा प्रयत्न अगदी जवळून जातोय विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय गोलंदाजी. गोलंदाजचं कौतुक असेल इथे. चला, 3ऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी मागितली गेली आहे. 3rd अंपायर इन ऍक्शन असतील. निर्णय काय येतोय ते बघायचं आहे.
वाईट बॉलसाठी, कारण लेग स्टंपच्या बाहेर बॉल गेलाय की काय असं बॅट्समनला त्या ठिकाणी वाटतंय, पण पंचांना काय वाटतंय? पंचांनी सांगितलं की त्यांना काही वाटत नाहीये आणि मग त्याच्यानंतर रिव्ह्यू मागितला गेलाय. आता तिसऱ्या पंच दूध का दूध पाणी का पाणी करतील. तर एकूण या स्पर्धेमध्ये आपण गाववाईचे 64 संघ या स्पर्धेमध्ये पाहतोय. इट्स अ वाइड बॉल कॉल, इट्स अ वाइड बॉल कॉल. चलिए वाइड बॉल होगी. पंच म्हणतायत की वाइड बॉल असेल. ओ सर एक चेंडू टाकला, इथे मात्र टप्पा पडतोय, थोडासा खाली राहतोय. आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या खालून जातोय विकेट कीपरकडे. इथे 31 रन, 31 की ऑफ पर रन बने हैं. 31 रन, 31 रन. सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला या सामन्यात भेटणार आहे. या सामन्याचं महत्व फार मोठं आहे. हवेत फटकवलाय, फार उंच उभा राहतोय चेंडू, खाली क्षेत्ररक्षक आहे. हो यस, दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडला गेलाय, यशस्वी झेल होतोय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय, पहिल्या गडी या ठिकाणी गारद होत असताना. मला वाटतं फिल्डिंग मध्ये विठ्ठल पावला म्हणावं गेलं. तिथे विठ्ठल फिल्डिंगला होता, जबरदस्त कॅच विठ्ठलने तिथे पकडली आहे. लागलं होतं की मुश्किल है मुश्किल है, लेकिन विठ्ठल बोल रहे थे कोई मुश्किल नहीं होता है, इरादे पक्के हो तो हो सकता है, और पकड़ के दिखाया वहां पर. मुश्किल वाला कैच आसान बना दिया वहां पे. नक्कीच हे फिल्डिंग मधलं कौशल्य म्हणावं लागेल. सर जावळा संघाचं एका बाजूला मागचे पहिल्या ओव्हरमध्ये एक झेल सुटला होता, आता मात्र कुठलीही चूक केली नाही यावेळेस. नरसिंह चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिला म्हणजे यंदाचं 5वं सीझन आणि 5व्या सीझन मधील पहिली रात्र. आणि पहिला रात्र म्हणजे फर्स्ट डे, आपण ज्या क्रिकेटच्या भाषेत जर पहिला दिवस म्हणतो, दिवस रात्र डे नाईट मॅचेस आहेत, आणि त्याच्यामध्ये ही शेवटची मॅच 7वी मॅच पाहतो इथे आपण. आणि इथं मारलाय फटका, पाहूया चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फक्त एकच धाव तिथं बनवली जाईल. एका सिंगल धाबडीची धावसंख्या झाली ती 32 धाबा, 32 रन्स. तिसरं षटक टाकलं जातंय. गोलंदाज उद्धव बॉलिंग करतोय, ज्याचा सामना करतोय फलंदाजीमध्ये, ज्याने आक्रमकता दाखवली बॅटिंग मध्ये, तो फलंदाज. वेगात टाकायचा प्रयत्न, दिशाहीन टाकला गेला, लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंच म्हणतात व्हाईट बॉलचं आवांतर धाव कळवली आहे. धावसंख्या पुढे जाते 33 म्हणजे 33 रन्स. धीरज त्या ठिकाणी स्ट्राईक वरती, आणि त्याच्यासोबत कृष्णा कांबळेला आपण नॉनस्ट्राईक वरती पाहू शकता. यावेळेस कॅचेटचा कॉल दिला चालाय, डोक्याच्या वरतून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. आलाय मोठा फटका, येतोय सीमारेषा पार, चौकार. आणि तसं पाहिलं तर फिल्डर आडवा गेला, त्यापेक्षा पुढे गेला असतं तर काहीतरी झालं असतं. तिथे क्रॉस फिल्डिंग करायचा प्रयत्न झाला, परंतु मला वाटतं समोर जर गेले असते, कॅच जरी झालेलं नसती तर तिथे धावा आणल्या असत्या. परंतु जी चूक केली त्या चुकीला मात्र 4 धावा बॅटिंग संघाला मिळत आहे तिथे. आणि सर जर बघायचं झालं तर बॉल 10x आहे. तो ज्यावेळेस असा फटका खेळतो त्यावेळेस ग्राउंडवरती ज्यावेळेस पडतो टप्पा, त्याच्यानंतर फार उसळी घेत तो सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो. पुढील चेंडू टाकला झाला इथे. अकुट टप्प्याचा चेंडू शॉट होता, बॅकफुटला गेले, पंच मारला इथे. डीप कव्हरला चेंडू जातोय, अगदी आरामात परत एक सिंगल धाव घेण्याची संधी येते. आणि 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38 रन, 38 धावा. 10x बॉल म्हणजे हाय स्कोरिंग मॅच होत असते, कारण त्या बॉलचा मला वाटतं वजन जर बघितलं तर थोडंसं इतर चेंडूच्या तुलनेत कमी असतं. एक विनंती आहे, पंचांना विचारल्याशिवाय कुठलेही खेळाडू आत येणार नाहीत याची लक्षात ठेवायची आहे. कुठलेही खेळाडू पंचांना विचारल्याशिवाय आत येणार नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. याच्या पुढे जर प्लेयर्स आला तर तुमच्या विरुद्ध पंचाला न विचारता झाला तर पेनल्टीचा वापर केला जाईल हे लक्षात ठेवायचं. बॅटिंग टीम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, पंचांना विचारून या आतमध्ये.
स्पर्धेचा जो डेकोरम या ठिकाणी तयार केला गेलाय त्याचा त्याचं पालन या ठिकाणी करायचं आहे. स्पर्धेला कुठलेही गालबोट लागणार नाही, तुमच्याकडून नियम तोडले जाणार नाहीत किंवा स्वेर तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्हाला इथे वागता येणार नाहीये. ही एक मोठ्या लेवलची चांगल्या लेवलची स्पर्धा आपण खेळतोय याचं भान तुम्हाला ठेवायचं आहे. परत अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय, बेगात मारलाय चेंडू, काय कडक मारलाय चेंडू, जातो सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार करतो, 4 धाबा चौकार येतोय. या 4 धाबांची धावसंख्या पोहोचली ती 42 धाबा. देखेंगे बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, बल्ला बंदा है कड़क, मारता बेधड़क, लाजवाब, एक्सटर्न, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बनने की कोशिश कर रहे हैं. फिर से ऑफ स्टंप के ज्यादा दूर जाल के इस बार हमने बताया बिल्कुल वाइड बॉल है. वाइड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. यावेळेस खूपच दूर ठेवला होता बॅटरच्या पासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि परत सरळ मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातोय विकेट किपर कडे. गोलंदाजीला आपण पाहतोय या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग टाकतोय तिथे बॉलिंगसाठी दीपचा पुढचा चेंडू. ओ बैट के सामने दिया, इस बार तोहफा दे दिया. बैट्समैन ने कहा कि कबूल करते हैं. ऊंचा गगनचुंबी स्ट्रोक निकलता हुआ, आसमान को छूने वाला स्ट्रोक निकलता हुआ. देखिए बल्लेबाज की ताकत, देखिए बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे. बिल्कुल गेंद को भेजा तारा मंडल पर, 6 रन छक्का मिलेगा. तेजस चला फिल्डरने आत यायचं. तेजस बॉल आतमध्ये आलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये चूक झाली. बॅटीच्या अगदी समोर चेंडू टाकला गेला, त्याच्यावर हल्ला चढवलाय. मजबूत बल्ला आणि हा तुफानी हल्ला चढवला इथे. परत वेगात मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटची इनसाइड एज लागते, विकेट किपर चेंडूवर येतोय. दरम्यान धाबा झाल्यात 49 धाबा. धाबातील हे 4थं षटक इथे टाकलं जातंय. जो खराब चेंडू पडतोय त्याचा समाचार घेतला जातोय बॅट्समन धीरज कडून आणि चांगला चेंडू टाकला तर त्याचा सन्मान देखील केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली ते. ओहो, पुन्हा उडवलाय, पुन्हा पाठवलाय तिथे. लॉंग लेग कडे चेंडू जाईल, पहिल्या बाउन्सवर सरळ चेंडू सीमा पार, 4 धाबा चौकार येतोय. आणि या प्रकारे या 4 धाबांशी संघाच्या 50 धाबा झाल्या पूर्ण. धावसंख्या मावळा क्रिकेट संघाची 53 धाबा, 1 खेळाडू बाद झाला इथे. फार वेगवान म्हणजे आता एक फार मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकलं गेलंय असं म्हणावं लागेल. कारण तब्बल 53 धाबा जमवल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक बघितलं तर हे 4थं षटक सुरू असताना पुढचा चेंडू. ओहो हो हो हो, काय जबरदस्त चेंडू. अपील केली गेली आहे, परंतु ती अपील पंचांनी इथं फेटाळली आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 4 ओव्हर्स नंतर 53 रन, 1 गडी बाद. मावळा क्रिकेट संघ मुरुड. तर निश्चितच मॅच जी आपण पाहतो, केकर जवळला क्रिकेट संघ विरुद्ध मावळा क्रिकेट संघ मुरुडची मॅच आपण इथे पाहतोय. केदारनाथ सीसी मुरुड क्रिकेट संघ. उद्धव आलाय गोलंदाजीला, दुसरं षटक टाकतोय उद्धव. आणि दरम्यान याच मात्र शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला मारलाय, फटका मिड विकेटला जातोय. फक्त एकच धाव घेतली जाईल. आणि ज्या जर्सीचा नंबर उद्धवचा जर पाहिला तर माझ्या मते ते रोहित शर्माचे फॅन त्यांचे असतील. 45 ची जर्सी म्हणजे रोहित शर्मा, हिटमैन जिन्हें दुनिया कहा जाती है, दुनिया जिन्हें हिटमैन कहती है, उनका नंबर है बिल्कुल 45 नंबर.
पायाकडे टाकला इथे, ऑन साइडला मारला इथे, मात्र पाहूया हा ना में आखिरकार वहां पर विकेट भी छूटा, रन भी छूटा। तब्बल 55 धावा बनल्यात सर। पहिली इनिंग आहे, इथे ताकद दाखवली आहे, ताकद झोकली आहे या षटकामध्ये। इतना फलंदाज कौतुक असेल। देखिए बैट्समैन की मैं तारीफ करना चाहूंगा, अपने मेरिट पे, अपने मन के मुताबिक, मन चाहे दिल चाहे अंदाज का स्ट्रोक निकलता बा, कडक चेंडू जातोय, बेधडक, लाजवाब, एक्सलंट षटकार आपण इथं पाहतोय। 61 रन, 61 धावा झाल्या तिथे। मारायचा प्रयत्न, बॅटची इनसाइड येत लागते, विकेट किपर येतो, चेंडूवर सिंगल धावा आरामात घेतली जाईल। एका सिंगल धाबेची धावसंख्या पुढे जाते 62 रन, 62 धावा झाल्यात। जिथे सिंगल धाव मिळते तिथे आरामात सिंगल घेतली जाते, जिथे एखादा मोठा फटका खेळण्यासाठी गोलंदाजाकडून आमंत्रित केलं जाते, एक सोपा बॉल टाकला जातोय असं म्हटलं जातं। तसं याही वेळेस चांगला फटका बॅटच्या मधोमध आहे, क्षेत्ररक्षक तिकडे जमवला गेलाय, त्याच्यामुळे चेंडू आडेल। दरम्यान आरामात सिंगल पूर्ण केली गेली आहे, धावफलक पुढे सरकतोय 63 आणि सातत्यानं धावफलक हालतात ठेवलाय। कुठेही धावांवरती ब्रेक लागू देत नाहीयेत मावळा क्रिकेट संघ मुरुड। आणि कॅल्क्युलेट क्रिकेट इथं आपण खेळताना पाहतो। दरम्यान इथं मात्र जास्त उंची आहे, इथं होईल का कॅच इथे, आणि काय झालं, कॅच सुटली, दुसरी धाव देखील होईल इथे। 2 धाबांशी धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या 65 रन, 65 रन, 5 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। कृष्णा खर तर तिकडे फिल्डर होता, एक सेफ फिल्डर आहे, परंतु यावेळेस चूक झाली त्याच्याकडून। पाहतोय 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय, 5 ओव्हर नंतर धावफलकावरती 65 धावा, 1 गडी बाद। नरसिंह चषक 2026 ची ही आजच्या दिवसातली 7वी लढत या ठिकाणी। चलेंगे आखिरी ओवर लेकर गेंदबाजी की जिम्मेदार लेकर नए ओवर की गेंदबाजी करेंगे। विठल को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है। विठल आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करेंगे, राइट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग करने के लिए। ये देखिए इनसाइड एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे गेंददार के, जब तक कि फील्डर फील करते हैं फिर भी सिंगल बनेगा, और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता, बट डबल 66 रन, 66 धावा झाला जिथे। नक्कीच इथे जर बघितलं तर आता इथून ही शेवटची ओव्हर आहे, आणि इथे आता तुम्हाला जितक्या धावा तुम्ही या ओव्हर्समध्ये बनवाल त्या तुम्हाला पुढच्या सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग टाकत असताना त्या धावा तुम्हाला कामी येतील, आणि त्याच निर्णायक देखील ठरतील। इथं मात्र चांगली गोलंदाजी मला वाटतं गोलंदाजाकडून केली जाते, ते गोलंदाजाचं कौतुक असेल, कारण शेवटचे षटकं म्हणजे छानावारीची षटकं, आणि अशा स्थितीमध्ये अतिशय नियोजन, डोकं शांत ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून गोलंदाजी इथं केली जाते, आणि गोलंदाजाने तेच करणं अपेक्षित असतं। जर तुम्ही डोकं शांत नाही ठेवलं, इतर तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार आहे आणि तुम्ही तो मैदानात घेऊन आलाय, तर मात्र तुमच्याकडून चांगला परफॉर्मन्स होणार नाही। चला गोलंदाजीला आपण पाहतो, या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय, गोलंदाज सज्ज असेल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकतोय ते। ओ परत फुल्लेंचा चेंडू, काय झालं, ना विकेट किपर ना शॉर्ट थर्डमॅन, सरळ चेंडू विकेट किपरच्या मागे घोषांक क्षेत्रामध्ये 2 धावा बनवल्या जातील। या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 68 रन्स। बॅटिंग करण्याचा जो निर्णय झाला होता सर, तो कुठेतरी सक्सेसफुल झालाय असं म्हणणं योग्य ठरेल का? निश्चितच तसं ठरेल म्हणावं लागेल, कारण धावा एवढा कमी नाही आहेत आणि एवढं जास्त देखील नाही आहेत, चेस होऊ शकतील माझ्या मते। पाहूया आणि इथं काय चाललंय, कितनी बार गलतियां, 1 बार 2 बार 3 बार, 3 बार गलतियां हो रही है वहां पर।
गलतिया का खामियाजा भोगना पडेगा वहां पर. चुकीला माफी नाही, चुका किती ते देखील तीन-तीनदा आपण पाहतो इथे. स्वभावाला औषध नाही आणि चुकीला माफी नाही. 69. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग टाकतोय ते गोलंदाजीमध्ये. ओहो, यष्टा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज त्रिफळा जिंकतोय, धक्का लागतोय, झटका लागतोय, फलंदाज बाद झाला इथे. आणि इनफॉर्म बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. अगदी शेवटच्या क्षणी पाठीमागून त्याने दाखवल्या होत्या. गोलंदाजाने म्हटलं की हो मी सुद्धा त्या विकेट्स क्लिअर पाहतोय आणि अचूक टप्पा साधलाय, यष्ट्यांचा वेध घेतलाय, फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद. चला इथे आपण पाहतो गोलंदाजीमध्ये काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. शेवटचे काही चेंडू, मला वाटतं शेवटचा बॉल या डाबातील इथं फेकला जाईल. या ओव्हर्समध्ये नक्कीच काही अंशी धावा कमी आल्या, तर तो जो मोठा फटका या लेट ओव्हर्समध्ये पाहिजे होता तो अजून आलेला नाहीये. हो यस, आलेला नव्हता, परंतु मी आल्या आल्या मारणार. मी जा घेऊन या, खूप बाहेर खूप लांब मारलाय, षटकार खेचलाय आणि हा डाव देखील या ठिकाणी संपतोय. जर बघितलं तर 75 धावा झाल्यात आणि 76 धावा काढायच्यात. बॉल कुठे गेलाय बघायचंय. षटकार आहे की चौकार आहे की 2 रन्स आहेत इथे सांगायचंय. 6 आहेत सर, 6 आहे. हॅलो, चला तुम्हाला जो डिसिजन दिलाय तुम्हाला देखील तो डिसिजन लागू असेल, याची नोंद घ्यायची. त्याला मॅच आपण चालू करतो. मी बावळा क्रिकेट संघाला विनंती करेन, कृपया आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग लावून घ्यायची इथे. चला लवकरात लवकर फिल्डिंगच्या पोझिशन्स घ्या. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे आणि तुम्हाला जर आता इथे सामना जिंकून लवकर सामना संपून आपल्या घराकडे जायचंय सर्वांनाच. आता वेध लागलेत आणि वेळ मॅचचं लागलंय सगळ्यांना. मावळा क्रिकेट संघ मुरुड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विजयासाठी तब्बल मला वाटतं 75 धावाचं आव्हान दिलं गेलंय. खिजरबाई जे आपले स्कोरर मन तांबोळी साहेब इथं स्कोरिंगचं काम पाहताना आपण पाहतो. त्याचबरोबर आदरणीय शशी सर असतील, शशी सर पिडगे सर, आणि त्याचबरोबर तर सुरेशजी तांदळे सर या ठिकाणी स्कोरले. मला वाटतं पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि मला वाटतं मागणी गावचा सुमधुर आवाज, आवाज की दुनिया के बेताज बादशाह हमारे हर दिल अजीज दोस्त विकी सर के साथ मैं खुद यहाँ पर कमेंट्री करने के लिए आपकी सेवा में हम लगभग बज चुके हैं. 2:30 बजने के बाद भी हमारा निरंतर प्रयास चालू है इस टूर्नामेंट के लिए. नाही, ही स्पर्धा नाही, मागचे 6-7 दिवस झाला आपण दोघं कॉमेंट्री, मॅरेथॉन कॉमेंट्री आपण करत आहोत. मागची एक स्पर्धा संपवली, आता ही नवीन स्पर्धा नवीन जोशात हे सुरू करत असताना खरंच आनंद वाटतोय. विकी सर, यानंतर ज्या स्पर्धा असतील पुढचा प्रोग्राम तुमचा काय असेल पुढे? नक्कीच यानंतर ही स्पर्धा झाल्याच्या नंतर माझ्याकडे भरपूर वेळ आहे.
आराम आहे आणि काही शेतीची कामं आहेत ती मला करायची आहेत. क्रिकेट खेळाबरोबर शेती जपली शेती जोपासली पाहिजे, शेतीकडे लक्ष देखील दिलं पाहिजे. हो नक्कीच. आणि आज मी दिवसभर शेतामध्ये उसाला पाणी देऊन आज स्पर्धेकरता आलोय. चला मॅच चालू करतो. इथे मला वाटतं तुम्ही बागायतदार आहेत म्हणजे शेतकरी धन्यवाद, थँक्यू सो मच. चला विजयासाठी जे आव्हान दिलं गेलं 75 धावाचं आणि याचा पाठलाग करताना सलामीवीर आघाडीवीर आपण पाहतोय. फलंदाजीला स्ट्राईकला असतील फलंदाज कोण गणेश आहे का? गणेश स्ट्रायकिंगला असेल. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय इथे विठ्ठल नॉन स्ट्रायकरला आहे आणि गोलंदाजचे धुरा सांभाळले जाईल. पहिलं षटक घेऊन बॉलिंगला आलाय तिथे अथर्व गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करतो. शेवटचे आजच्या डावातील 30 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे ते 30 मिनिट. नक्कीच नक्कीच. आणि जर का एक 4-5 ओव्हरमध्ये जर जावळा संघाने जर बदल तर काही लवकरही होऊ शकतं. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॉलर टाकतो. इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा मोमेंटो होते चेंडूला. टप्पा पडतोय, वळतोय, पायावर जाऊन लागतोय. इथे काटा बदललाय टप्पा पडल्यानंतर आणि त्याचाच फायदा तिकडे मिळत असताना बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. शरीराचा वेध घेतला गेला. डॉट बॉलने या दुसऱ्या डावाची सुरुवात झालेली आहे. फिर से बार अगेन. चला जोरात अपील, अतिशय जोरात अपील केली गेली. दोन्ही पंच मात्र तिथे जातील आणि आपला निर्णय कळवतील. तिथे पंचांमध्ये काही चर्चा होईल. त्या ठिकाणी काय झालंय काय नाही झालंय याच्याबद्दल बघितलं जाईल. काय वाटतंय पंचांना? इंटरेस्टेड आहेत का? हो यस, पंच म्हणतायत. आवाज देखील इथपर्यंत आला होता. आम्ही देखील इथे म्हणत होतो की काहीतरी गडबड झालीये आणि यावेळेस मात्र परतावं लागेल. सलामीचा फलंदाज परतत असताना गोलंदाज विकेट घेतोय. पहिला धक्का लागतोय केकर जावळाला. अथर्व पुन्हा गोलंदाजी करतो. अथर्वने संघाला मात्र विकेट मिळवून दिली येते. 2 चेंडू झाले आणि 1 विकेट देखील येते आणि धावा 0 आहे तिथे. आणि आता मागच्या सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याचं नाव आहे देव. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ त्याने दाखवला होता. सामनावीर देखील पुरस्कार त्याने पटकावला होता. परत एकदा आता जबाबदारी वाढणार आहे कारण पहिली विकेट लवकर गेली आहे. क्या दीप अपनी टीम का दिया जलाएंगे, दिया को बिल्कुल बरकरार रखेंगे? बिल्कुल दीप की बैटिंग चलती है तो मैच भी चलेगा वहां पर. दीप चलला तर दिवाळी आणि दीप नाही चलला तर होळी. मोबलायचा कार्यक्रम आहे. ओ सरळ मारला फ्लॅट फटका. सरळ समालोचन कक्षाच्या बाजूने चेंडू सरळ 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 जातोय सीमा पार. काय सर्रेक अप्रतिम लाजवाब फटका मारलाय. मजबूत पल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार, षटकार. काय जबरदस्त दीप आल्या दीपला दिवाळी करायची असं तो म्हणतोय. उम्मीद की किरण सांगितलं जातंय त्यांचे. संघाची आशा, संघाकडून आशादायक बॅटिंग करण्याची निश्चितच विश्वास ज्या खेळाडू ठेवला गेला तो खेळाडू याच पात्र पाहिलाय. सोडून दिलाय खेळण्याचा कुठलाच प्रयत्न. विकेट किपर कडे जातोय चेंडू. निर्धाव डॉट शॉट टाकला जातोय. इथे 4 चेंडू टाकले गेले. धाबा झालेत फक्त 6 धाबा.
उम्मीद पे दुनिया कायम आहे असं आपण नक्कीच बऱ्याच वेळेला ऐकलंय आणि ती संघाची उम्मीद अर्थात दीप. फिर से बल्लेबाज देख रहे हैं, बार बार देख रहे हैं, एक बार नहीं बल्कि बार बार देख रहे हैं और ये रिव्ह्यू मागा जाता हुआ बॅटिंग टीम की ओर से. बॅटिंग संघाकडून रिव्ह्यू मागितला गेलाय व्हाईट बॉल साठी. जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न. तिसरे अंपायर इन ऍक्शन. चला टीम मीटिंग घेऊ नका, आपापली जागा घ्या. सामना सतत खेळवायचा. निर्णय येईल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपल्या सोबत आम्हालाही या निर्णयाची प्रतीक्षा आहे. राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं सर. एक एक धाव क्रिकेटमध्ये कित्येक सामने आपण पाहिले की एक एक धाव्याने संघ विजय ठरतोय. फेअर डिलिव्हरी आहे. चला, आणि काही वेळसाठी मात्र फिल्डिंग संघ खूप थोडासा चिंतित वाटला होता. काय होतं, या चेंडूवर व्हाईट बॉल दिला जाईल का, याची उत्सुकता त्यांच्यामध्ये होती. जसा फेअर डिलिव्हरी म्हणला नंतर टाळ्या वाजल्या तिथे. नक्कीच थोडेसे. आणि इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. ओ, फटका फसलाय, परंतु एक धाव घेतली जाईल तिथे. एक धाव डायरेक्ट हिट लागली आहे. फक्त सिंगल धाबेची धावसंख्या आपण पाहतोय 7 धाबा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, तब्बल धाबा झाल्यात 7 धाबा. पहिल्या षटकानंतर 7. आणि आता जर बघितलं कार्तिक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसेल. कार्तिक, चला वेळ घेऊ नका. चला, कार्तिक आलाय बॉलिंग साठी इथे. कार्तिकला आपण गोलंदाजीला पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन बॉलिंग टाकलं जाईल इथे. शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मधील शेवटचे 5 षटक आहे ते. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच मारलाय, पॉइंटला चेंडू जातो इथे. चेंडू ऑफस्टमच्या खूपच लांब टाकला गेला इथे. पंच स्लोअर चेंडू टाकायचा प्रयत्न अगदी ऑफस्टमच्या खूपच लांब गेलाय. पंच म्हणतात आमंतर धाव वैडने कळवली आहे. धावसंख्या पुढे जाते 8 धाबा. कार्तिकचा हा चेंडू मारलाय. चेंडू बॉलरच्या मागे, क्षेत्ररक्षक धावतायत आणि एकमेकाची मिठी मारली तिथे. गळाभेट घेतली आहे. विठ्ठल आणि बऱ्याच दिवसानंतर ते भेटले तर एवढ्या प्रेमाने. तसंच भेट म्हणलं भेटले नसते, पण असं मैदानात भेटले ते. पीके आणि विठ्ठलची भेट झाली तिथे. ओ हो, सर एक चेंडू टाकला गेला इथे. गुडलर्स फॉरवर्ड चेंडू टाकला गेला. त्यानंतर खांद्याचा जोर म्हणजे कंधे का जोर भी इस गेंद में लगाया जा रहा है. टप्पा गिरने के बाद बाउंस होती हुई गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है. क्रिकेटिंग गेंद, बिल्कुल जबरदस्त गेंद यहाँ पर फेंकी जा रही है. पैरों के पास इस बार लॉफ्टी स्ट्रोक लगा दिया. कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं. गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी. 4 रन चौका मिलेगा.
दरम्यान धाबा इथं आपण पाहतो टोटल धाबा झाल्या तिथे एकूण 16 धाबा इथं आतापर्यंत बनवले गेले तिथे. पायाकडे ऑनसाइडला फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअरलेग अंपरच्या बाजूने फिल्डिंग केली जाईल चेंडूवर. सिंगल धाव तिथे होतीये. एका धाबरीची धावसंख्या आपण पाहतोय 17 धाबा. दुसरं षटक टाकलं जातं. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय गोलंदाज कार्तिक. किकर जावळा देखील संघ ओ हो अप्रतिम लाजबाब सुरेख जबरदस्त गोलंदाजी. टिचून मारा, भेदक मारा, दहक मारा इथं आपण पाहतोय. ओव्हर संपली आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर्स नंतर 17 धावा त्या ठिकाणी बनवल्या गेल्यात. एक गडी बाद झालाय. अजून जर पाहिलं सामन्याचं गणित तर 24 बॉलमध्ये 59 पाहिजे आहेत. 24 चेंडू आणि 59. मी विनंती करतो फिल्डिंग टीमनी मीटिंग करायची नाहीये. शेवटचा कॉल तुम्हाला असेल, लक्षात ठेवा. फिल्डिंग टीम मीटिंग करायची नाही यानंतर, लक्षात ठेवा. जवळजवळ 3 वाद चालले आहेत. विठ्ठलराव जरा सांगा मीटिंग करू नका म्हण. शौकत मनियार को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. शौकत मनियार का व्यक्तिगत पहला और टीम की ओर से इनिंग का 30रा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे. 24 गेंदे और 59 रन की जरूरत है. अब यहाँ पर बैटिंग का गियर बदलने की जरूरत. आक्रमक फटके खेळावे लागतील इथे. गेम प्लॅन बदलावा लागेल इथे. पर्याय नाहीये. ओ हो काय कमाल. जबरदस्त फटका घेऊन मारलाय, उडवलाय, पाठवलाय इथे. 6 धाबा षटकार येतो इथे. अशीच फलंदाजी करावं लागेल विकी सर मॅच जिंकायला. नक्कीच, कारण 24 चेंडू 59 पाहिजे होत्या आणि तुम्हाला इथे आता पर्याय नाहीये. जोखीम घ्यावी लागणार आहे जर तुम्हाला सामन्यामध्ये टिकून राहायचंय. सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत जर सामना घेऊन जायचा असेल तर मात्र तुम्हाला इथे आता फटकेबाजीशिवाय पर्याय नाहीये. आणि ती सुरुवात झालेली आहे. एक्सलेटरवरती पाय दाबला गेलाय. पुढचा चेंडू. ओ हो नशिबाची साथ बॅट्समनच्या बाजूने बनावं लागेल, कारण फटका थोडासा बॅटची कट लागली परंतु स्टंपाच्या जवळून जातोय. विकेट किपरच्या मागे चेंडू. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज शौकत मनियार. गेंदबाजी करने के लिए तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर. अपील करतायत आणि त्यांना देखील क्रिकेटचा नियम माहिती आहे. जरी चेंडू स्टंपाला लागला असेल आणि स्टंपाला स्पर्श जरी केला असेल, बेल जोपर्यंत पडत नाही खाली तोपर्यंत फलंदाज बाद नसेल. त्याच्यामुळे इथं अपील करून काही उपयोग होणार नाही इथे. आणि आजच्या रात्रीमध्ये हे दुसऱ्यांदा घडतंय. बेल्स खाली पडलेली नाहीये. तुम्ही जसं म्हणाला तसं काळ आली होती परंतु वेळ आली नव्हती. फलंदाजाला नशिबाची साथ आहे. फिर से समय और समय के साथ चलना पड़ेगा वहां पर. नक्कीच, देवतारी त्याला कोण मारी. वो जोर से मारने की कोशिश में गेंद डाल गई. जब तक कि मिड के क्षेत्र में गेंद आती हुई 1 रन बन सकता है. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. 24 रन 24 की योग पर. कोणी म्हणतंय 2 चांगले टाकायचे आहेत, कोणी म्हणतंय 1 चांगला टाकायचा आहे. आणि बॅटिंग वाले म्हणतात की 1-2 चांगले मारायचे तिथे. हेच तर क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट. फुलटॉस टाकलाय इथे. मात्र विकेट किपरच्या मागे जातो. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा तर आरामात होतील.
या 2 धाबांची धावसंख्या आपण पाहतो 26 धाबा. लेग बायचं सिग्नल त्या ठिकाणी दोन्ही पंचांकडून त्या ठिकाणी देण्यात आला. दरम्यान 2 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात. जी धावसंख्या इथं झाली आहे तुमच्यामध्ये सकाळपासून म्हणजे आपण जेव्हापासून मॅचेस सुरू झाल्या होत्या 7वी मॅच आहे 70च्या पुढे चेस झालेत का सर? नाही, अजून तरी चेस झालेला नाहीये तसा. आणि समोर टाकलाय त्याला पंच लावलाय आणि विठ्ठल काय जबरदस्त कॅच पकडतोय विठ्ठल. विकेट 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 जबरदस्त झेल. विठ्ठलचं कौतुक होईल. वॉट कॅच, रनिंग कॅच पकडलाय. फार दूरवरून धावत आला होता. आणि मला वाटतं कॅच पकडताना काहीशी थोडीशी जागा म्हणजे बाउंड्रीच्या आत कॅच पकडली गेली आहे. कुछ इंचों का अंतर था, उस अंतर के अंदर ही कैच को पकड़ लिया वहां पर. ये बेटर कैच कहेंगे, बढ़िया कैच, लाजवाब कैच वहां पर लिया जा रहा. तुम्हाला फिल्डिंग देखील सामना जिंकून देऊ शकते. कधी कधी नुसतं बॅट्समन आणि बॉलरच नाही तर फिल्डर सुद्धा मॅच सामना फिरवू शकतात. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे दिसतंय ते म्हणजे विठ्ठल. निश्चितच याच्या अगोदर ज्यावेळेस पूर्वी क्रिकेट खेळलं जायचं त्यावेळेस बॅटिंग बॉलिंगवर मॅचेस जिंकून दिल्या जायच्या. परंतु क्रिकेटमध्ये ज्यावेळेस जॉन्टी रोडचं पदार्पण झालं त्यांनी मात्र जगाला शिकवून दिले की तुम्ही फिल्डिंग हे क्षेत्र देखील तुमच्यासाठी विजयासाठी कारणीभूत असतं. फिल्डिंग कॅचेस घेतल्या, धावा रोखल्या तर तुमचा संघ विजयासाठी निश्चितच दावेदार मानला जातो इथे. आणि जगात ज्या संघाची फिल्डिंग मजबूत तो संघ मजबूत मानला जातो. नक्कीच आता भारतीय संघाकडून खास करून रवींद्र जडेजा ज्या पद्धतीची फिल्डिंग करतो. ऑस्ट्रेलियन संघाने देखील म्हटलंय की ज्यावेळेस रवींद्र जडेजाकडे बॉल जातो त्यावेळेस एक्स्ट्रा धाव घ्यायचा कुठेही पडायचं नाही. ओ टप्पा पडलाय चेंडू वळतोय फिरतोय गेला विकेट कीपरकडे. आणि एक फिल्डिंग मध्ये झेल घेऊन जिंकला तो मॅच म्हणजे फायनलची मॅच. लॉंग ऑफला जो कॅच पकडला गेला सूर्यकुमार यादव कडून. काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी चालली आहे. टिचून मारा चाललाय, भेदक मारा आपण पाहतोय आणि नियंत्रित गोलंदाजी केली जाते इथे. आणि फलंदाज काय करतो हे गोलंदाजाला चांगलं माहिती आहे आणि त्याच्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. फलंदाजावर दडपण निर्माण करणारी गोलंदाजी इथं आपण पाहतोय. मावळा संघाने या सामन्याकरता काही वेगळी अस्त्र बाहेर काढलेत की काय असं वाटायला लागलंय. परंतु इथे काय झालंय, इथे मारा झालाय, इथे मारलं गेलंय. फार मोठा फटका येतोय. 6 रन्स. शानदार जबरदस्त षटकार. मॅच मध्ये बॅटिंग टीमला माहितीये की आता चुकीला माफी नाही, चुकला तर स्पर्धेबाहेर व्हाल. फक्त चुकामधून बोध घ्यावा लागेल. परंतु आता मॅच मध्ये रंगत वाढवायची असेल तर गोलंदाजांना काहीतरी कौशल दाखवावं लागेल इथे. फलंदाज म्हणतोय गोलंदाज पेक्षा मी वरचढ आहे तिथे. जबरदस्त फटका, फ्लॅट फटका मारलाय. 6 धाबा षटकार येईल इथे. लागोपाठ दुसरा चेंडू दुसरा षटकार मारला जातो इथे. चला चला खेळाडूंनी आत यायचं. जे खेळाडू बाहेर गेले असतील त्यांना विनंती करतो की आपण आत या, लवकर मॅच चालू करतो इथे. आणि मला वाटतं जो संघ मला वाटतं फिल्डिंग संघ थोडासा वरचढ वाटत होता. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो इथे 38 रन. आणि मला वाटतं 38 झाल्यात. त्या मला वाटतं 14 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत. म्हणजे 22 बॉल मध्ये 38 झाल्यात आणि 14 मध्ये 38 करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथून बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल इथे. हो मारायचा प्रयत्न फलंदाजच्या पायावर लागला इथे आणि विकेट किपर म्हणतोय काय षटकार जरी मारला तर काही होणार नाही मित्रा, तू फक्त टाकत जा आणि बाकीचं जे होईल ते होईल. आणि दरम्यान एक सिंगल धाव तिथे घेतली जाते.
एका सिंगल धाब्यानिशी धावसंख्येत बदल जात आहे. धावसंख्या पुढे जाते 39 धावा. आता यानंतर टीम मीटिंग करायची नाही, या लक्षात ठेवायचं. फिल्डिंग टीम मीटिंग अजिबात चालणार नाही. इथं मात्र दांडी गोल झाली आहे. एसट्या उद्ध्वस्त झाल्या तिथे. बेल्स देखील खाली पडतीये, विकेट येते आणि झटका लागतो इथे. तिसरा झटका आपण पाहतो 39 धावसंख्येवर. 4 ओव्हर्स नंतर 39 धावा, 3 गडी बाद, 12 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. 12 बॉल 37, याचा अर्थ 12 गेंदेवर 37 रन. 6 छक्के मारने पडेंगे विकी सर. शेवटचे 12 चेंडूमध्ये 6 षटकारांची आतिषबाजी कोण करणार? काय वाटतं, होईल का चेस? दीप अजूनही मैदानामध्ये आहे आणि तोच शेवट आशेचा किरण या संघाचा आपण सातत्यानं सांगतोय. 18 चेंडू त्याने खेळले, 34 धावांची खेळी केली आहे. इथून गेअर चेंज करायचा आहे, 6 षटकार मारायचे. ते डोक्यामध्ये जर ठेवून 6 षटकाराची बाद चालली आहे न्यारी. आणि इथं विठ्ठल जबरदस्त फिल्डिंग करतोय. जरी विठ्ठलने कॅच सोडली असेल, धावचीत होईल का? इथं पाहिलं जाईल कोण बाद आहे, कोण बाद आहे, तिथे बघितलं जाईल तिथे. आणि मला वाटतं ज्या बॅट्समन कडे आशा होती तो बाद होतो इथे. पंचांनी सांगितलं की तुम्ही दोघे क्रॉस झाला नाही, त्याच्यामुळे हा फलंदाज बाद दिला गेला तिथे. सेट बॅट्समन आउट झालाय. चिंता वाढली आता केकर जावळा संघाची. मुखेडचा मावळा क्रिकेट संघ या मॅच मध्ये थोडासा वरचढ ठरताना आपण पाहतो. नवीन खेळाडू आलाय अमोल. पुढचा चेंडू टाकला जाईल इथे. मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागते. विकेट किपरच्या मागे 2 धावाच्या डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. या दोन धाब्याची धावसंख्या झाली ती टोटल धावा 43 रन, 43 धावा झाल्या तिथे. खर तर कार्तिकची गोलंदाजी मागच्या सामन्याचा हिरो परत एकदा या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. टिचून मारा केलाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे. 13 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. षटक दुसरं तो आता हाताळतोय. हा चेंडू ऑस्ट्रमच्या खूपच लांब टाकला गेलाय. पंच कळवत आहेत की व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 44 धावा. 4 खेळाडू बाद झाले इथे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 32 पाहिजेत. दरम्यान ऑस्ट्रमच्या खूपच लांब गेलाय चेंडू. पंच म्हणतात व्हाईट बॉल कळवलं इथे. व्हाईट बॉल संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 45 धावा. मारने की कोशिश, गेंद आ रही है विकेट कीपर के पीछे, गेंद आ रही है. 2 रन बनेंगे और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 49 रन. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे तिथे. कार्तिकचे 3 चेंडू अजून शिल्लक आहे तिथे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा. 4 खेळाडू बाद झाले. अजूनही मॅच जिंकायची असेल, शेवटचे 9 चेंडू आणि 29 धावा करायच्या आहेत.
तो मागे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय निश्चितच गोलंदाजाकडे जातोय. दरम्यान जबरदस्त गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं गेलं इथे. आता इथं मात्र मॅच पूर्णपणे हार्ड होताना आपण पाहतोय, कारण 28 धाबा करायचे 7 चेंडूमध्ये. 7 चेंडू आणि 28 धाबा बनवायचे तिथे. आता जर बघितलं तर फिल्डिंग टीमने पूर्णपणे या मॅच मध्ये ओ टोले जांगी फटका, आसमानी फटका आपण पाहतोय इथे. सरळ पाठवलाय, 6 धाबा षटकावलेले ते. आता शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाबा करायचे आहेत. मॅच जिवंत ठेवली, या फटक्याने मॅच जिवंत ठेवली आहे. 6 चेंडू आणि 22 पाहिजेत. आव्हान मोठा आहे, परंतु अशक्य नाही. कठीण आहे, अशक्य नाही. मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. चला इथे मात्र काहीतरी सांगितलं जातंय आणि निश्चितच लखा म्हणलं जातंय इथे. म्हणलं जातंय म्हणजे खेळाडूवर मात्र तिथं सांगितलं जातंय कोण आहे गोलंदाजीला तिथे. वेदांतच्या हाती चेंडू दिला गेलाय. वेदांत गोलंदाजीला येतो शेवटचे षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. अगदी जर पाहिलं तर आपण सामना इथे कुठे ना कुठे बॉलिंग टीमकडे थोडासा झुकलेला दिसतोय. बहुत अच्छी गेंद, टप्पा करने के बाद काटा बदलती गेंद, घूमती गेंद. इस बार बैट्समैन खुद ही निकल रहे वहां पर. स्वतः बैट्समैन निघून जात आहेत की बॅटची एक एज लागली आहे. ही खिलाडू वृत्ती या खेळाचा दर्जा वाढवते आणि नक्कीच त्याचं त्या खेळाडूचं देखील कौतुक होईल की पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तो निघालाय पवेलियन कडे. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद डीजे बाबू. लेकिन अभी भी इस इनिंग की मैच फिनिश होने के लिए 5 गेंदों का इंतजार करना पड़ेगा. हो बढ़िया गेंद. मुरुड क्रिकेट टीम को जीतने के लिए केवल बचे हुए 4 गेंदों का खेल का इंतजार होगा. अजून एक विकेट येते आता. पूर्णपणे डाव ढासाळतोय केकर जावळा संघ इथे आता पूर्णपणे खिंडीत सापडलाय आणि मावळे आता या सामन्यात कामगिरी वाढवत असताना, कामगिरी बजावत असताना विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला दिसत आहेत. तसं पाहिलं तर केकर जावळा क्रिकेट संघाला मावळा क्रिकेट संघ मात्र सिकस देताना आपण पाहतो इथे. जावळा वर्सेस मावळा. फुलटॉस टाकलाय, पडवलाय, पाठवलाय इथे 4 धावेसाठी. 3 चेंडू आणि 18 धावा. अजून मॅच संपली नाहीये, मॅच ऑन ठेवलीये, कारण आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 षटकार मारावे लागतील इथे. जुना बॉल द्या दोन. चला इथे मात्र आपण पाहतोय पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग केली झाली ते मुरुड क्रिकेट संघाकडून. ओहो स्ट्राइक टाकलाय, लेग स्टंप छोडतोय. पंचमांचा धाबांतर धाव कळवली आहे. वाढती धाव संख्या पुढे जातीये 60 धावा. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. वाईट बॉल येतोय, अजून देखील सामना संपलेला नाहीये. थोडी चूक झालीये गोलंदाजाची इथे. मुरुड संघाला डॉट बॉल पाहिजे.
चांगला चेंडू टाकला गेला इथे विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू. सिंगल मिळाली आहे आणि याच सिंगलमुळे जवळजवळ विजय निश्चित होतोय. तो म्हणजे जावळा संघाचा विजयाकडे वाटचाल करत असताना आता 2 चेंडू टाकायचे ते म्हणजे औपचारिक असतील. इथे मात्र नो बॉल षटकार तसा काही प्रकार होताना दिसेल असं तर काही वाटत नाहीये. जर तर मध्ये क्रिकेटला पण म्हणल्यासारखे निश्चितच काही क्रिकेटमध्ये तसं काही घडलंय. पण पूर्वी मला वाटतं कर्नाटकामध्ये मी समालोचन करताना 2 चेंडू 14 धावा देखील चेस झाला जिथे, आणि आमच्या संघाने 2 बॉल 12 असताना देखील मॅच हरली होती. 5चा बंडल टाकला बॉलरने डायरेक्ट 5. 6 लाखाची स्पर्धा हातातून सुटली मुंबईमध्ये, 40+ स्पर्धा. चला शेवटचा बॉल आणि विजय निश्चित. मागे सरकून मारलाय फटका आणि अशा प्रकारे आजचा दिवस मावळा क्रिकेट संघ मुरुड संघाच्या नावावर उचलताना आपण पाहतो. इथे मावळा क्रिकेट संघ मुरुड या संघाचा निश्चितच आजचा दिवस इथे ठरतोय आपण. तसेच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळवलाय धीरज शिंदे. धीरज शिंदे मॅन ऑफ द मॅच. मावळा संघ सुपर 8 मध्ये या ठिकाणी पोहोचतोय.